नमस्कार. स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. थंडीमध्ये आपण लाडू बनवतो, पण मुलं ते आवडीने खात नाहीत. तर अशावेळी डिंक आणि ड्रायफ्रूट्सवाली ही चविष्ट रेसिपी त्यांना नक्कीच आवडेल. आता सुरुवात करूया. सर्वात आधी हे ड्राय नट्स आहेत, ते आपण मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेणार आहोत आणि ही गोडांबी जी गरम असते ती छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेऊया. आता पुढची तयारी होईस्तोवर आपण हे फ्रीजमध्ये गार करून घेऊया, म्हणजे बेक करताना ते ओव्हर रोस्ट होणार नाहीत. या कुकीजमध्ये घालण्यासाठी असे छोटे छोटे आपण डिंकाचे तुकडे घेतलेले आहे. 6 टेबलस्पून फ्रीजमध्ये घट्ट केलेलं साजूक तूप आपण घेतलेलं आहे. त्यामध्ये 2/3 कप पिठी साखर घालून घेतो आहे. थोडी मिक्स करून घेऊया. आता इलेक्ट्रिक बीटरने हे 5 मिनटं फेटून घेऊया, म्हणजे तूप हलकं होईल. तर या कुकीजसाठी आपण 1/4 कप गव्हाचं पीठ आणि 1/2 कप रवा घेतलेला आहे आणि 1 चिमूट खायचा सोडा, हे तिन्ही आता मिक्स करून घेऊया. तूप साखर फेटून झालेलं आहे. यामध्ये आपण रवा, गव्हाचं पीठ व बेकिंग सोडा हे सगळं टाकून घेत आहोत व हे चाळून घेऊया. हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण सारे ड्राय नट्स व डिंक घालून मिक्स करून घेऊया. या स्टेजला आपल्याला हे सारण जर कोरडं वाटलं तर आपण अजून थोडंसं तूप घालू शकतो, पण हे आपलं परफेक्ट झालेलं आहे बघा. याचे छोटे छोटे गोळे बनवून ते दाबून आपण बेकिंग ट्रेमध्ये ठेवून घेत आहोत आणि प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 13 मिनिटांसाठी या कुकीज आपण भाजून घेत आहोत. हे पहा, ही बिस्किटं मस्त भाजून झालेली आहे. आता ही आपण ट्रेमध्येच गार होऊ देऊया. आहे की नाही थंडीसाठी ही मस्त चविष्ट अशी डिंक ड्रायफ्रूट्सवाली रेसिपी. हे पहा, आपले कुकीज किती छान झाले आहेत. मी तुम्हाला तोडून दाखवते. लहान मोठे सर्वांनाच आवडतील अशी ही रेसिपी आहे. नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.